विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एसी सर्किट हे दोन टॉपिक ना जुन्या सिलेबसमध्ये एकच टॉपिक होता. वेटेज पण कमी होतं. यावेळेस लॉटरी अशी लागली आपली, की ईएमआय आणि एसी याचं मिळून वेटेज 13 मार्काचं आहे. ऑब्व्हियसली मग 13च्या 13 मार्काला थिअरी क्वेशन्स तर नाही देणार. न्यूमेरिकल्स येणारच आणि ते पण ईझी न्यूमेरिकल्स येणार आहेत आणि मी तुमचे सॉल्व्ह प्रॉब्लेम आता सगळे घेणार आहे. ओके. कसं आहे माहितीये का, ते झाल्यानंतर माझ्याकडे टेक्स्टबुक पण आहे. त्यातले काही टिपिकल प्रॉब्लेम्स आहेत बरं का एक्सरसाइज मधले. पुस्तक तुम्हाला तुमच्या बरोबर ठेवावं लागेल. ओके. काय होतंय, की आम्ही नवीनच आहे ह्याच्यात म्हणूया आपण ते पी-डी-एफ, पी-पी-टी तयार करणं थोडासा इश्यू होतोय. जर एखादी क्लॅरिटी तुमच्या दिसत नसेल न्यूमेरिकल तर तुम्ही पुस्तकात ते बघा. पहिल्या पुस्तकातले सॉल्व्ह प्रॉब्लेम आपण बघूया आणि नंतर एक्सरसाइज मधले सुद्धा मी घेणार आहे. कारण या टॉपिक मधले न्यूमेरिकल्सचे मार्क मला पाहिजेत. ओके. मग चला वेळ घालवू नको. पहिला न्यूमेरिकल बघूया आपण. एक लक्षात घ्या, मी काय म्हणतोय ते बघा, की एक मी तुम्हाला बोललो होतो बघा, की हा एक फॉर्म्युला आहे, की E इक्वॉल्स टू E0 sin ओमेगा टी. थिअरी ऑफ एसी जनरेटर. त्यातलं E नॉट म्हणजे पीक व्हॅल्यू. हा मी केलं नाही अगोदर कधी. आता बघा. E नॉट म्हणजे काय? मॅक्सिमम व्हॅल्यू. म्हणजे जी साइन कर्व्ह असते ना, त्यातली जी मॅक्सिमम व्हॅल्यू ती E नॉट म्हणूया आपण. मग I नॉट म्हणजे करंटची मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा पीक व्हॅल्यू. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, टी म्हणजे इन्स्टंटेनियस टाईम आणि ई म्हणजे इन्स्टंटेनियस व्होल्टेज. ओके. आता या न्यूमेरिकलमध्ये बघा, की तुम्हाला त्यांनी काय केलंय माहितीये का? समजून घ्या. इथं ती व्हॅल्यू दिलेली आहे. E इक्वॉल्स टू 6 sin 314t आणि टाईम जो दिलाय तो 2 मिली सेकंद दिलाय बरं का. म्हणजे 10⁻³ तिथं घ्यावं लागेल. ओके. हे जुन्या पुस्तकातला फोटो काढलाय बरं का आम्ही ॲक्चुअली समजून घ्या. त्यात मिस्टेक कशा आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. आता महत्वाचं काय माहितीये का? बघा आता, की त्यांनी जी व्हॅल्यू दिली ना, ती इथं लिहा. E इक्वॉल्स टू 6 sin 314t आणि तुम्ही याला फक्त याच्याशी कंपेअर करा ना. हा टाइपच तो आहे, की तुम्ही त्यांनी दिलेल्या इक्वेशनला त्या स्टँडर्ड फॉर्म्युलाशी कंपेअर केलं, की लगेच तुम्हाला पीक व्हॅल्यू किती आहे ते समजेल. ते 6 व्होल्ट आहे आणि ओमेगाची व्हॅल्यू सुद्धा कळेल. ती आहे 314 रेडियन पर सेकंड. आता ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2 पाय इंटू एन. 2 पाय एन आणि दॅट इक्वल्स टू मी लिहिलंय काय? 100 पाय. हे मोस्ट इम्पोर्टंट आहे. 3.142 दिलं असतं, तर मी पाय लिहिलं असतं. 3142 दिलं असतं, तर मी 1000 पाय घेतले असते. इथं 314 दिलंय, म्हणजे ती 100 पायची व्हॅल्यू आहे. आता पायला पाय कॅन्सल होणार इंटू 2 चं अपॉन 2 करा. फ्रिक्वेन्सी मिळाली 50 हर्ट्झ. काय अवघड आहे का सांगा? हां, नाही केला तुम्ही आता करा ना. प्लीज करा ना. एसी सर्किट हा टॉपिक करा. शेवटपर्यंतचे मी तुम्हाला न्यूमेरिकल सांगणार आहेत ना, ते अतिशय सोपे वाटणार आहेत तुम्हाला. अतिशय सोपे. ओके. बरं याच्यात काय विचारलंय मी तुम्हाला सांगतो, की त्यांनी फ्रिक्वेन्सी विचारलंय आणि टाईम पिरियड. फ्रिक्वेन्सी मिळालं तर पिरियॉडिक टाईम काढणं अवघड नाही. ते फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल असतो. म्हणजे 1/50 म्हणजे 0.000 बघा किती रे बाळांनो. मग मी तुम्हाला सांगतो, इथं मुलं गडबडतायत बरं का. मग मी सरळ सांगतो मुलांना, तुम्ही असं करा. 1/50 0 म्हणजे रफ करा. तिथं तिथं नको. इथं 0 दिला. पण अजून एक 0 ओके 0.02 सेकंद आलं. 0.02 काय आलं सांगा? सेकंद. एवढं केलं आपण. मग दिलेल्या फॉर्म्युला याच्याशी कंपेअर करून मॅक्सिमम व्हॅल्यू काढली. सगळं केलं. अजून प्रश्न काय विचारलाय? इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे ईच विचारलंय. तर मी तुम्हाला सांगू का? आता मी करतोय काय ते बघा. ई विचारलंय. 6 तसंच ठेवा. हे साइन तसंच ठेवा. 314 तसंच ठेवा आणि ह्या टाईमची व्हॅल्यू पुट करा. ती आहे 2 मिलीसेकंद. म्हणजे 2 मिलीसेकंद म्हणजे अपॉन 1000. ओके. बघा सोडवायची मेथड कशी आहे ते नीट लक्ष द्या, की 6 साइन आता मी काय लिहितोय बघा, इथं लिहितोय 100 पाय कारण ह्याची व्हॅल्यू कारण त्याच्याशिवाय ती ईझी वाटणारच नाहीये तुम्हाला. 2/1000 मग ह्या 2 झिरोला इथले 2 झिरो कॅन्सल करा. 10 ला 2 ने डिव्हाईड करा. पाय. आता मिस्टेक सांगतो तुम्हाला. इथं साइन. पाय म्हणजे 180. त्याला 5 ने डिव्हाईड करा. 36 डिग्री येते. आता ह्याच्या अगोदरच्या आपण न्यूमेरिकलच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं 37 एक फेव्हरेट व्हॅल्यू 0.6 मग हे 0.6 पेक्षा थोडीशी कमी येणार आहे आणि याला 6 न मल्टिप्लाय केल्यावर आन्सर 6 येणार नाहीये ही मिस्टेक आहे इथली. कारण ह्यांच्या इथं ही चूक झालेली आहे. हे जे मिली सेकंद आहे पण त्यांनी जुन्या पुस्तकात ही मिस्टेक आहे. मग पहिलं न्यूमेरिकल क्लिअर झालं का रे बाळांनो? नुसतं स्टँडर्ड फॉर्म्युलाशी कंपेअर केलं की ओमेगा मिळेल. ओमेगाच्या फॉर्म्युल्यावरून फ्रिक्वेन्सी मिळणार आहे 2 पाय एन
आणि त्याचा रेसिप्रोकल पिरियॉडिक टाइम मिळेल. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे ई विचारले, त्यात व्हॅल्यू करायच्या. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये परत मी तुम्हाला सांगतो दिसतंय का बघा, की इथं जे दिसतंय ते काय सांगा बघू? ई इक्वल्स टू 140 दिलंय त्यांनी. मग ई इक्वल्स टू ठीक आहे, कलर आपण व्हाईटच ठेवूया. मग ई इक्वल्स टू हे ई आहे बरं का. मग ई इक्वल्स टू 140 साइन नंबर बघा 3142 टी आहे. म्हणजे ही व्हॅल्यू ओमेगाची आहे. ती 1000 पाय आहे. ओके. मग त्याला स्टँडर्ड इक्वेशन कंपेअरिंग विथ म्हणायचं ई इक्वल्स टू ई झिरो साइन ओमेगा टी. मग देअरफॉर ओमेगाची व्हॅल्यू मिळाली 3142 म्हणजेच 1000 पाय. कसं सांगतो रे तुम्हाला? पायची व्हॅल्यू 3.142 असते. याला 1000 न मल्टिप्लाय केल्यावर 3142 येणार ना. मग इकडे पण दोन्हीकडे 1000 न मल्टिप्लाय केलं असं समजा. ओके. रेडियन पर सेकंड. आता विचारलंय काय ते बघूया ना अगोदर. ओके, फ्रिक्वेन्सी विचारलंय त्यांनी. मग फ्रिक्वेन्सीसाठी मला 2 पाय एन घ्यावंच लागेल. मग 2 पाय एन दॅट इक्वल्स टू 1000 पाय असेल. पायला पाय कॅन्सल होईल आणि फ्रिक्वेन्सी येणार आहे, ती येणार आहे 500 हर्ट्झ. फ्रिक्वेन्सी किती येणार आहे? 500 हर्ट्झ. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी क्लिअर. किती सोपं वाटतंय ना सांगा बघू. अवघड नाहीये. बरं, त्याने विचारलंय आता आर-एम-एस करंट थ्रू द रेझिस्टर. ओके, आर-एम-एस करंट विचारलाय. इथं रेझिस्टन्स जो दिलाय ना, प्युअर रेझिस्टन्स आहे, तो आहे 50 ओहम. मग मी तुम्हाला सांगतो. ऍक्च्युली इथं जे ज्यांनी दिलंय ना, सांगतो. ई नॉट ची व्हॅल्यू कंपेअर करा 140 व्होल्ट आहे. मग आर-एम-एस व्होल्टेज काढायचं असेल, तर पीक व्हॅल्यूला √2 न डिव्हाइड करावं लागतं. हा एक फॉर्म्युला तुमच्या लिस्टमध्ये ऍड करा. जस्ट दुसरा फॉर्म्युला टॉपिक मधला. ओमेगा हे अगोदर झालेले फॉर्म्युले आहेत लक्षात घ्या. मग मला सांगा ई नॉट ची व्हॅल्यू आहे 140 अपॉन √2 व्होल्ट. तसंच राहू दे ई आर-एम-एस ची व्हॅल्यू. ओके. आपल्याला करंट विचारलाय. ओहम्स लॉ माहिती आहे ना तुम्हाला बाळांनो. मग ओहम्स लॉच्या फॉर्म्युल्यानुसार ई आर-एम-एस that equals to IRMS into resistance. ERMS ची व्हॅल्यू आहे 140 अपॉन √2. आय करंट आरएमएस करंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे लक्षात घ्या. आणि रेझिस्टन्स 50 आहे. बरं या झिरोला हे झिरो कॅन्सल होईल. इंटूचं अपॉन करा. तुम्हाला 114 म्हणजे थोडकी 14 अपॉन 5√2 ही आर-एम-एस करंटची व्हॅल्यू मिळेल. ह्याच्या पुढे कसं सोडवायचं? रॅशनलायझेशन करायला √2 मल्टिप्लाय डिवाइड करा. मग 14 √2. √2 इंटू √2 किती येणार आहे? 2. 2 इंटू 5 किती येणार आहे? 10. 1.4 ला 10 न डिवाइड करा. सॉरी 14 ला चुकून मॅड 1.4 झालं बरं का. ठीक आहे, एक मिनिट. हां. 14 ला 10 न डिवाइड करा 1.4. त्यांना √2 ला मल्टिप्लाय करा 1.4 √2. 1.414 अशी व्हॅल्यू असते. म्हणजे तुम्हाला सांगू का, त्याप्रमाणेच तुम्हाला करंटची व्हॅल्यू इथं मिळणार आहे. मी काय केलं, ह्यांच्याप्रमाणे इथं ह्या किचकट कॅल्क्युलेशन करत बसलो नाही बाळांनो. मी ईझी करत गेलो. शेवटी मी व्हॅल्यू पुट केल्या. जर मला आर-एम-एस करंट विचारला असेल, तर मी आर-एम-एस करंटची व्हॅल्यू फायनली काढणार. ही व्हॅल्यू अशी ठेवली म्हणून तुमचे मार्क्स कोण कट करणार नाहीये. कळतंय? स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट आहे. 2 प्रॉब्लेम झालेत. ई इक्वल्स टू ई झिरो साइन ओमेगा टी दोन्ही ठिकाणी वापरलाय आपण. ठीक आहे. आणि ओहम्स लॉ एक वापरला. व्ही इक्वल्स टू आय आर आपला पाठ आहे ना 9th पासून अगदी तोच फॉर्म्युला आहे. क्लिअर? नेक्स्ट. इंडक्टर आहे आणि त्याचा जो इंडक्टन्स आहे तो दिलाय 200 मिली हेनरी. कुठेही मिली एम्पियर असू शकतं, मिली व्होल्ट असू शकतं. मिली म्हणलं की 1000 न डिव्हाइड करायचं. मग किंवा 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 1000 ने डिव्हाइड केली हो का 0.2 हेनरी म्हणजे इंडक्टन्स दिलाय. इट्स कनेक्टेड टू एसी सोर्स ऑफ पीक ईएमएफ दिलाय 210 व्होल्ट म्हणजे ई नॉट 210 व्होल्ट. ओके. फ्रिक्वेन्सी जी आहे, ओके थांबा. फ्रिक्वेन्सीला आपण एनच नोटेशन वापरतो इथं. फ्रिक्वेन्सी जी आहे, पण एफ लिहिलं काही बिघडणार नाही 50 हर्ट्झ. कॅल्क्युलेट द पीक करंट म्हणजे पीक म्हणजे आय नॉट विचारलाय. ओके. ओहम्स लॉ वापरू शकतो मी इथं. कॅल्क्युलेट द पीक करंट. व्हॉट इज द इन्स्टंटेनियस व्होल्टेज ऑफ द सोर्स when the current is at peak value. करंट इज ॲट पीक व्हॅल्यू असेल तर व्होल्टेज किती असं विचारलंय. सगळं एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. पण एक सांगतो, या पूर्ण न्यूमेरिकल मध्ये रेझिस्टन्स नाहीये, कॅपॅसिटन्स नाहीये, फक्त इंडक्टर आहे. मी एक छोटीशी डायग्राम काढतोय. मला समजते का बघा. हा इंडक्टर आहे. ओके. हा एसी सप्लाय. मग इंडक्टरचा जो रेझिस्टन्स आहे तोच एक्सेल असणार आहे.
त्यातून जो करंट फ्लो होतोय, समजा आय नॉट हा आणि इथं ई नॉट आहे समजा, तर मी इथं पायथागोरस थेरम वापरू शकतोय. आपण एक काम करूया, की फ्रिक्वेन्सीला आपण एफच नोटेशन वापरू एनच्या पेक्षा. एफ नोटेशनच वापरूया आपण. ठीक आहे. का तुमच्या लक्षात येईल. मी आता इथं लिहितोय बरं का. हा जो इंडक्टर आहे, जो न्यूमेरिकल मध्ये दिलाय, त्याचा इंडक्टिव्ह रिएक्टन्स काढण्यास आता इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे काय सांगतो? बघा मी सांगतो. ओहम्स लॉ वापरतो. ईएमएफ जो असतो तो करंट आणि रेझिस्टन्सचा प्रॉडक्ट असतो. म्हणजे करंट आणि एक्सेलचा प्रॉडक्ट. त्याला डिव्हाईड करा. मग याला दोघांना मी रूट 2 जर डिव्हाईड केलं तर हे ई-आर-एम-एस होऊ शकतं डिव्हायडेड बाय आय-आर-एम-एस दॅट इक्वल्स टू एक्सेल. मग इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज डिफाइन्ड ॲज रेशो ऑफ आर-एम-एस व्होल्टेज टू द आर-एम-एस करंट. क्लिअर डेफिनिशन बरोबर आहे किंवा असं चालेल का बघा बघू चालेल की इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज द रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर टू द फ्लो ऑफ करंट. दोन्हीही बरोबर आहे. मग आता हे एक्सेलचा फॉर्म्युला असतो बाळांनो 2 पाय एफ एल. मग 2 पाय फ्रिक्वेन्सी किती आहे रे बाळांनो? फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ दिले आणि इंडक्टन्स 2/10 लिहितो बरं का बाळांनो 2/10. मग आता होतंय काय बघा हे 15 to 200 100ला 10 divided 10 10 20 पाय आलं. तर 20 पाय पाय ओहम ही त्याची व्हॅल्यू आहे इंडक्टिव्ह रिएक्टन्स. ठीक आहे. आणि आपल्याला विचारलंय काय? करंट विचारलंय. मग तुम्हाला सांगू का हाच फॉर्म्युला आहे रे. आता मला ई नॉट माहिती आहे 210. हे जरा बाजूला ठेवतोय मी. समजून घ्या थोडंसं. ओके. आता ई नॉट त्यांनी दिलंय 210. आय नॉट मला फाइंड आउट करायचं आहे. एक्सेल ची व्हॅल्यू 20 पाय इंटू अपॉन करा. 0 ला 0 कॅन्सल 21. मग आता येथे काय बघा आन्सर. आय नॉट दॅट इक्वल्स टू बघा 21 अपॉन 2 पाय येणार. 21 अपॉन 2 पाय. मग ऍक्च्युली सांगू का? आता पायची व्हॅल्यू 3.14 त्याला 2 न मल्टिप्लाय करा 6.28 येणार आहे. ठीक आहे. आणि 21 अपॉन 6.21 तुम्हाला करंटची व्हॅल्यू मिळेल ती 3.342 येणार. तर सगळ्यात महत्वाचं हे सर्किट इंडक्टिव्ह सर्किट आहे. इंडक्टिव्ह सर्किटमध्ये ईएमएफ लीड करतो करंटला. ईएमएफ काय करतो? लीड करतो बाय पाय बाय 2. मग ते एक्सप्लेनेशन काय दिलंय ते बघा. इन अॅन इंडक्टिव्ह एसी सर्किट करंट लॅग करतोय. पण मी म्हणलं ईएमएफ लीड करतोय. एकूण एक अर्थ तोच आहे. ईएमएफ लीड करत असेल तर करंट लॅग करणार आहे. ओके. कितीनं? पाय बाय 2. सो द व्होल्टेज इज 0 व्हेन करंट इज ॲट पीक व्हॅल्यू. करंट जर इज ॲट पीक व्हॅल्यू असेल तर व्होल्टेज काय असणार आहे? 0. हे लक्षात घ्या. इंडक्टिव्ह मध्ये ईएमएफ लीड करतो. कॅपॅसिटिव्ह मध्ये ईएमएफ लॅग करतो. रेझिस्टिव्ह मध्ये दोन्हीही इन फेज असतात लक्षात घ्या. मग आता हे एवढं सगळं मला प्रॉब्लेम तुम्हाला परत एक्सप्लेन करायचा आहे. ओके. म्हणजे व्यवस्थित एक्सप्लेन करणं मला खूप गरजेचं वाटतंय. ओके. काय माहितीये का, की त्यांनी दिलेलं इक्वेशन लिहून घेऊया, की इक्वेशन काय दिलं नाहीये, गिव्हन डाटा लिहूया. मग गिव्हन डाटामध्ये इंडक्टन्स दिलाय 200 मिली हेनरी. क्लिअर झालंय? हे 0.2 का लिहिलं ते? कारण 1000 न डिव्हाईड केलं. पीक व्हॅल्यू जी ईएमएफची आहे ती 210 व्होल्ट आहे. फ्रिक्वेन्सी जी दिली आहे ती 50 हर्ट्झ आहे. कॅल्क्युलेट पीक करंट म्हणजे आय नॉट विचारलंय आणि व्हॉट इज द इन्स्टंटेनियस व्होल्टेज हे काढूया आपण. ठीक आहे. मग सुरुवातीला मी काढणार इंडक्टिव्ह रिएक्टन्स त्याचा फॉर्म्युला 2 पाय एफ एल. आता सोडून द्यायला नको रिव्हिजन घेतो ना आपण. मग एक्सेल मिळालं तर ओहम्स लॉ नुसार ई नॉट दॅट इक्वल्स टू आय नॉट इंटू एक्सेल. मग इंटू एक्सेलचं अपॉन एक्सेल करा. ई नॉट मिळेल. आणि करंट जर मॅक्सिमम पीक व्हॅल्यूला असेल तर व्होल्टेज 0 असणार आहे कारण इथं फेज डिफरन्स आहे पाय बाय 2. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन आता. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, की कॅपॅसिटर आहे त्याचा कॅपॅसिटन्स दिलाय 2 मायक्रोफॅरेड. म्हणजे कॅपॅसिटन्स आहे 2 मायक्रोफॅरेड. म्हणजे त्याची व्हॅल्यू 2 इंटू 10 रेज टू मायनस 6. मिली म्हणलं की -3 आणि मायक्रो म्हणलं की -6. ओके. अजून काय दिलंय बघा. ओके. ई इक्वल्स टू ते स्टँडर्ड इक्वेशन. ई इक्वल्स टू काय दिसतंय आपल्याला 250 साइन 100 पाय टी. अरे वाह! यांनी देतानाच आता 100 पाय दिले नाही तर 314 दिलं असतं. ही ओमेगाची व्हॅल्यू मिळाली की मला. तर मला फ्रिक्वेन्सी काढता येईल. बरं. त्याच्यानंतर राइट एन इक्वेशन फॉर इन्स्टंटेनियस करंट थ्रू द सर्किट म्हणजे आय विचारलेलं आहे. इन्स्टंटेनियस करंट थ्रू द सर्किट अँड गिव्ह रीडिंग ऑफ एसी एमीटर म्हणजे आय-आर-एम-एस सुद्धा विचारलंय. कारण कुठल्याही इन्स्ट्रुमेंटची रीडिंग ही आर-एम-एस व्हॅल्यू असते. बरोबर आहे?
त्याच्यानंतर ओके, आता एवढा डाटा दिलाय असं मला वाटतंय. मग आपण काय करणार आहे सांगा बघू? या स्टँडर्ड इक्वेशन या दिलेल्या व्हॅल्यूला स्टँडर्ड इक्वेशनशी कंपेअर करून ओमेगा मिळेल. ओमेगावरून फ्रिक्वेन्सी काढता येईल. फ्रिक्वेन्सीचा बघा कसं काढता येईल? ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2 पाय एफ आणि कंपेअर करून तुम्हाला ओमेगा मिळणार आहे 100 पाय. पायला पाय कॅन्सल मग फ्रिक्वेन्सी येणार आहे 50 हर्ट्झ. फ्रिक्वेन्सी एकदा आलं की कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स काढता येईल. तो असतो 1/2 पाय एफ सी. 1/2 पाय एफ सी. त्यातलं एफची व्हॅल्यू 50 आहे. कॅपॅसिटन्स 2 × 10⁻⁶ आहे. हे सॉल्व्ह करा. जास्त फायनल आन्सर पर्यंत जाऊ नका. आहे तशी व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये लिहा. ओहम हे युनिट लिहा. ओके. आता ते काय करणार तुम्हाला सांगतो, की ह्यांनी जे सोल्युशन दिलेलं आहे, ओके, त्यात त्यांनी अजून दिसत नाहीये मला काय काढलेलीच व्हॅल्यू लक्षात घ्या. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू घेतले. बघूया आपण मी सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. ओके. आणि आर-एम-एस व्हॅल्यू विचारले. मग अरे थांबा, मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित हां. काय हरकत नाही आपण एवढं केलं, एक्सप्लेन केलं तुम्हाला. पण रिअॅलिटीमध्ये असं आहे, कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये करंट लीड करतो. त्यामुळे करंटचा व्हॅल्यू घेताना I इक्वॉल्स टू आय नॉट साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 येणार. केलंय ना बघा त्याने? ओमेगा टी प्लस पाय बाय आणि आय नॉटची जी व्हॅल्यू आहे ती त्यांनी ओमेगा सी इंटू ई नॉट घेतलंय. ओमेगा सी इंटू काय सांगा? ई नॉट. आता हे मी न्यूमेरिकल व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करतो बाळांनो. मला एसी सर्किटचे प्रॉब्लेम सोपे आहे त्याची जाणीव आहे. पण इथं या अशा गोष्टीमुळे थोडासा गोंधळ होतो. हे जे असं लिहून देतायत ना, ते काय होतं माहितीये का? आपण आता बघा हे ओमेगा सी जे लिहिलंय ना, ओमेगा सी. ओमेगाचा फॉर्म्युला काय सांगा? 2 पाय एफ. ठीक आहे. ते नक्की कसं आलं? काय आहे ती व्हॅल्यू? हे तुम्हाला एक्सप्लेन करतो बरं का. लक्ष द्या. बघा. शांतपणे बघा. आता E ची जी व्हॅल्यू आहे, ई नॉट दॅट इक्वल्स टू आय नॉट इंटू एक्ससी. बरोबर आहे. मग ई नॉट दॅट इक्वल्स टू आय नॉट आणि एक्ससीचा फॉर्म्युला मी इथं लिहिलाय. 1/2 पाय एफ म्हणजे ओमेगा ना? म्हणजे 1/, ओमेगा सी आणि ह्याच ओमेगा सी ने इकडे मल्टिप्लाय केलंय. मग आय नॉटची व्हॅल्यू मिळाली ती डायरेक्ट पुट केले. मग मी सकाळपासून त्या सकाळच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय. पुस्तकात इश्यू काय होतो? डायरेक्ट व्हॅल्यू पुट करतात. आपल्याला ते नकोय. आपलं चाललेलं बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा. कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करा? एक्सची. स्टेप वाईज जावा. आता ह्याच्यात मला ओमेगा माहिती आहे. पाय बाय 2 काही इश्यू येणार नाहीये. आय नॉट आता सांगू का तुम्हाला, की इन्स्टंटेनियस जेव्हा व्हॅल्यू काढायची असते ना मुलांनो, तेव्हा स्मॉल टाईम सर्किट म्हणजे टाईमची व्हॅल्यू तर दिली पाहिजे ना त्यांनी. पण ठीक आहे, आता इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काढताना त्यांनी काय केलंय, मग हे टाईमची व्हॅल्यू दिली पाहिजे होती. ती टाईमची व्हॅल्यू दिलेली नाहीये. मग तो तसंच ठेवा. मगाशी कसं 2 मिलीसेकंद दिलं होतं, इथं दिलेलं नाहीये. मग आता हा प्रॉब्लेम समजतंय का बघा तुम्हाला? कॅपॅसिटन्स वरून तुम्ही एक्ससी फाइंड आउट करा. दिलेल्या इक्वेशनवर तुम्ही ओमेगा सुद्धा फाइंड आउट करा. ओमेगावरून एफ फाइंड आउट करा. ओके, एफचीच गरज तिथे लागणार आहे. आणि इथं तुम्ही आय नॉट काढण्यासाठी सेपरेटली अगोदर एवढ्या स्टेप्स करा आणि ती व्हॅल्यू पुन्हा पुट करा. मग आय नॉटची व्हॅल्यू काय येणार? ई नॉट जे त्यांनी 250 आपण घेणार आहे, इंटू ओमेगा सी ओमेगाची व्हॅल्यू ओमेगाची व्हॅल्यू 100 पाय आणि सी ची व्हॅल्यू 2 × 10⁻⁶ आणि इथं पुन्हा ऍक्च्युअली सांगू का आतमध्ये ओमेगाची व्हॅल्यू 100 पाय पुट करा. स्मॉल टी दिलाच नाहीये तसंच ठेवा. काहीही इश्यू नाहीये. ओके. मग हा प्रॉब्लेम एकदा पुन्हा एक्सप्लेन करू? नक्की करतो बाळांनो. कारण कसं होतं माहितीये का? जमलंच पाहिजे आपल्याला. मी अगोदर बेसिक फॉर्म्युले घेतो. व्यवस्थित लक्ष द्या. काय माहितीये का, की आय इक्वल्स टू आय नॉट ओके साइन ओमेगा टी नंतर मी प्लस पाय बाय 2 लिहिलंय. याचा अर्थ करंट लीड करतोय म्हणजे हे कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे. हा माझा फायनल क्वेशन आहे. म्हणजे इथं मला फक्त ओमेगाची व्हॅल्यू पुट करावी लागेल आणि आय नॉटची. हे माझं टार्गेट आहे. या 2 व्हॅल्यू पुट कराव्या लागतील. बरं ओमेगाची व्हॅल्यू तर मला डायरेक्टली मिळणार आहे. कशावरून? दिलेल्या ह्याच्यावरून 100 पाय. ओमेगाची व्हॅल्यू मग इथं 100 पाय आहे तसं राहील. आय नॉटची व्हॅल्यू कशी काढू? कॅपॅसिटर मधून फ्लो होणारा मॅक्सिमम करंट मी कसा काढू? सांगतो. दिलेल्या इक्वेशन वरून तुम्हाला ई नॉटची व्हॅल्यू मिळते 250. मग तुम्हाला ई नॉट माहिती आहे. पण हे करत असताना मला आता कळालंय अगोदर काय बघा, की मला ना जो कॅपॅसिटर आहे त्याचा रेझिस्टन्स काढला पाहिजे. त्यासाठी मला ओमेगाची व्हॅल्यू कंपेअर करून काढली पाहिजे. ती त्यांनी दिलेली आहे 100 पाय. या ओमेगाचा फॉर्म्युला पुट करा. फ्रिक्वेन्सी येणार आहे, ती येणार आहे 50 हर्ट्झ. पायला पाय कॅन्सल. मग फ्रिक्वेन्सी मिळाल्यानंतर नेक्स्ट स्टेप मी एक्ससी फाइंड आउट करणार. ते येणार आहे 1/2 पाय एफ सी. मग ते बरोबर ते व्हॅल्यू पुट करा. तुम्हाला जमेल. ओके.
पण इथं काय होतं तुम्हाला मी क्लिअरली सांगतो लक्षात घ्या, की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना म्हणण्यापेक्षा मला पण आता क्षणभर वाटायला लागलंय, की एवढं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा 2π ऑफ इनिशियलची डायरेक्टली ओमेगा थेरॉटिकली चालली असती की. मग ती 100π चाल असतं ना. हे कुठेतरी तिथंच येतंय बरं का लक्षात घ्या. ओके. मग एक्स फाइंड आउट केलं. मग तुम्ही ई नॉट इक्वॉल्स टू आय नॉट इंटू एक्स म्हणा आणि ती एक्सची व्हॅल्यू इथं पुट करून आय नॉट काढून घ्या आणि ती फायनल व्हॅल्यू इथं पुट करा आणि मग तुमचा हा प्रॉब्लेम फिनिश होतोय. ओके. ह्याला जरा रिवाइज करा एकदा. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. आता नेक्स्ट प्रॉब्लेम हा अतिशय सोपा आहे आणि थांबा. मी इथं लिहितोय काय बघा, की 3 मार्काला हा बोर्डच्या एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे. म्हणजे या लेटेस्ट 3 जे पेपर झाले त्यातली ही पी-वाय-क्यू आहे जशीच्या तशी. ओके. 100 मिली हेनरी इंडक्टर म्हणजे इंडक्टन्सची व्हॅल्यू 100 मिली हेनरी. 1000 न डिव्हाइड करा 0.1 हेनरी येणार. 25 मायक्रोफॅरड कॅपॅसिटर म्हणजे कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिले 25 मायक्रोफॅरड. ओके. 15 ओहम रेझिस्टर आहे म्हणजे R ची व्हॅल्यू आहे 15 ओहम. 15 ओहम रेझिस्टन्स आहे. कनेक्टेड टू अ सीरीज टू 120 व्होल्ट. 120 व्होल्ट 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी दिले 50 हर्ट्झ. आणि 120 व्होल्ट सप्लाय आहे ना, मग तो ठीक आहे. आर-एम-एस व्हॅल्यू दिली 120. आर-एम-एस का पीक व्हॅल्यू क्लिअर होत नाही. ठीक आहे, आर-एम-एस व्हॅल्यू 120 आणि कॅल्क्युलेट काय विचारलंय? इम्पेडन्स म्हणजे झेड विचारलंय ॲट रेझोनन्स. पण ॲट रेझोनन्स लक्षात ठेवायचं आहे झेड इक्वल्स टू आर असतं. मग मी असं लिहिणार आन्सर लिहिताना ॲट रेझोनन्स झेड इक्वल्स टू आर. त्यामुळे झेड ची व्हॅल्यू 15 ओहम जी आर ची दिले झाला न्यूमेरिकल मधला पहिला क्वेश्चन 1 मार्क मिळाला. 3 पैकी 1 मार्क मिळाला. की ऍट रेझोनन्स झेड इक्वल्स टू आर असतं लक्षात घ्या. काय कळालं की ऍट रेझोनन्स सर्किट हे रेझिस्टिव्ह असतं. झेड इक्वल टू आर आहे. इंडक्टर आणि कॅपॅसिटरचा इफेक्ट राहत नाहीये त्यामुळे सर्किट हे रेझिस्टिव्ह असतं. आणि ऍट रेझोनन्स पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू 1 असते. मग ठीक आहे अजून काय विचारलंय करंट ऍट रेझोनन्स. करंट ऍट रेझोनन्स मग आता मला सांगा ओहम्स लॉ वापरूया ना की आरएमएस व्हॅल्यू दॅट व्ही इक्वल्स टू आय आर. आरच येणार ना कारण झेड ची व्हॅल्यूच आर आहे ऍट रेझोनन्स. मग आरएमएस व्होल्टेज 120 दिलंय अपॉन आर 50 15 दॅट इक्वल्स टू 8 आन्सर येणार 8 अँपिअर. दुसरं पण न्यूमेरिकल झालं. किती सोपं न्यूमेरिकल एक्झाम मध्ये आलं होतं का नाही? 8 अँपिअर आन्सर आपलं करेक्ट आहे. आणि तिसरं विचारलंय रेझोनंट फ्रिक्वेन्सी आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा बाळांनो फॉर्म्युला असतो 1 अपॉन 2 पाय अंडर रूट एल सी. 1 अपॉन 2 पाय अंडर रूट एल सी. त्यातलं एल म्हणजे इंडक्टन्स दिलाय, सी म्हणजे कॅपॅसिटन्स दिलाय. मग तुम्हाला काय करावं लागेल 1 अपॉन 2 पाय एल ची व्हॅल्यू 0.1 आणि कॅपॅसिटन्स दिलाय 25 मायक्रो फॅरेड म्हणजे 25 इंटू 10 रेस टू मायनस 6. मग या 25 चं स्क्वेअर रूट 5 घेण्याची चूक करू नका. ओके. कारण 25 ने ह्याला मल्टिप्लाय करा 2.5 येणार आहे. मग 2.5 चं स्क्वेअर रूट हे 1 पॉइंट समथिंग येतं. लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूटचा कॉलम असतो. 2.5 चं 0 बघायचं. आन्सर मिळेल. आणि ते इथं पुट करा, सॉल्व्ह करा. मग तुम्ही रेझोनंट फ्रिक्वेन्सी काढताय ना, युनिट्स हर्ट्झ घ्यायला विसरू नका. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन हा सोपा होता क्वेश्चन बरं का मगाचा. आता हा सुद्धा अगदी सोपा आहे. पुन्हा तसंच आहे. 0.01 हेनरी म्हणजे इंडक्टन्स दिलाय 0.01 हेनरीज दिलाय. 1 ओहम रेझिस्टन्स दिलाय म्हणजे रेझिस्टन्सची व्हॅल्यू त्यांनी 1 ओहम दिले. कनेक्टेड टू 200 व्होल्ट म्हणजे पीक व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू ही 200 व्होल्ट दिले. एफ इक्वल्स टू 50 हर्ट्झ दिलंय. ते 50 हर्ट्झ असतं मॅक्सिमम. आणि विचारलंय इम्पेडन्स म्हणजे झेड ची व्हॅल्यू विचारली. पण इथे कॅपॅसिटन्स नाहीये. तुमच्या लक्षात आलं का? तेव्हा एक्ससी इथे येणार नाहीये. मग तुम्हाला सांगू का, की पण इंडक्टन्स तर आहे ना, मग एक्सेलचा फॉर्म्युला काय असतो? 2 पाय एफ-एल. 50 इंटू 2 म्हणजे थोडक्यात 100 पाय आलं आणि एल ची व्हॅल्यू 0.01 येणार आहे. मग या 0.01 ला ही 100 कॅन्सल होणार आणि पाय व्हॅल्यू येईल. ओहम इंडक्टिव्ह रिएक्टन्सची व्हॅल्यू काय येणार सांगा? पाय. पण झेड विचारलंय. तुम्हाला झेडचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. एक्ससी नाहीच आहे त्यामुळे तिथं फक्त एक्सएल येणार. ओके. बरं आरची व्हॅल्यू किती आहे? 1. 1 चा स्क्वेअर 1 येणार. एक्सएलची व्हॅल्यू किती आहे? पाय. पायचा स्क्वेअर येणार. पाय स्क्वेअरची व्हॅल्यू एक पाठ करून टाका रे भावानो. 9.86 समथिंग काहीतरी येते. त्यात 1 ॲड केलं की 10 पॉइंट. मग आन्सर 3 पॉइंट काहीतरी येणार लक्षात घ्या.
बरोबर आहे. पण हे असं नाही बघा, हे 10.872 आहे ना, त्याचं स्क्वेअर रूट अतिशय सोपं आहे काढणं. स्क्वेअर रूटच्या कॉलममध्ये जायचं 10.8 10चा 8 आणि 7 बघायचं. 10चा काय बघणार आहे? 8 आणि 7 आहे. 10 टू 100 एक कॉलम वेगळा आहे. 1 टू 10 काढा तरी उघडा तरी लॉग टेबल त्यात दिसेल तुम्हाला. ओके, मग आन्सर मॅच होतंय का बघा. बरं आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, ही जी टाईम लॅग आहे ना, हे मोस्ट इम्पोर्टंट आहे. त्यासाठी ना मला अगोदर टॅन फाय काढावं लागेल. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहीत आहे रे बाळांनो, की ह्यात इंडक्टिव्ह सर्किट आहे, बरोबर आहे? इंडक्टिव्ह सर्किटमध्ये हा जर करंट असेल, तर ई-एम-एफ हा लीड करतो. ओके, काय करतोय? लीड. येथे लक्षात घ्या कॅपॅसिटर वगैरे काय नाहीये. हे जे फेझर डायग्राम आहेत ना, ह्या जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या, तर तुम्हाला हे काहीही अवघड जाणार नाहीये. मग त्या सांगू तुम्हाला मग इथं असा पाय असणार आहे लक्षात घ्या. ओके, मग हे ई-एलच असणार आहे बरं का आणि हे ई-आर असणार आहे. समजून घ्या. ई-आर. ओके, बरोबर आहे. मग टॅन फाय म्हणजे काय ना सांगा, ई-एल. आता ईचा फॉर्म्युला काय असतो? ओहम्स लॉ नुसार आय इंटू आर. म्हणजे मी इथं करंट घेतोय आणि इंडक्टन्सचा रेझिस्टन्स एक्सेल. इथं आर, आयला आय कॅन्सल आलं का एक्सेल अपॉन आर. पण एक्सेल म्हणजेच ओमेगा एल किंवा 2 पाय एफ-एल. ओमेगाची व्हॅल्यू तुम्हाला माहीत असली पाहिजे. एक्सेल, एक्सेल, एक्सेल. अरे एक्सेलचीच व्हॅल्यू काढली ना आपण पाय. मग पाय अपॉन 1 पायचा आन्सर येणार आहे म्हणजे 3.142. बघा गडबड होते ना माझी पण कधी-कधी. मग समजून घ्या. मग पाय व्हॅल्यू आली. आता ही फायची व्हॅल्यू टॅन फायची व्हॅल्यू पाय आली. मग फाय इक्वॉल्स टू टॅन इन्व्हर्स 3.142. मग त्याची व्हॅल्यू 72. हे जे आहे ना भावांनो, नॅचरल टॅनमध्ये बघायचं. नॅचरल टॅन्जंटमध्ये लॉग टेबलमध्ये. 3.142 चा टॅन इन्व्हर्स बघत असताना 3 पॉइंट कुठून स्टार्ट होतात पहिल्या कॉलममध्ये ते बघायचं. मग ते ऑब्व्हियसली 45 च्या खूप पुढे असणार आहे. कारण टॅन 45 ची व्हॅल्यू 1 असते की नाही? मग 1 पॉइंट पुढे काही असेल तरी 45 च्या पुढचे नंबर हुडकायचे लक्षात घ्या. ओके. आणि मग तुम्हाला हे आन्सर मिळेल. आणि फेज डिफरन्स एकदा तुम्हाला मिळाला एवढा रेडियनमध्ये, तर टाईम काढण्यासाठी फेज डिफरन्सला ओमेगानं काय करा? डिव्हाईड करा. तुम्हाला आन्सर मिळेल. ओके. हे थोडंसं कठीण वाटेल, पण हे 3 मार्काला चान्सेस खूप आहेत. पण इनिशियली कुठं अवघड आहे? इंडक्टरचे एक फॉर्म्युला आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवरती ह्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आणखीन आहेत बरं का. एसी सर्किटवरती, इम्पेडन्सवरती ते बघा हां. आता नेक्स्ट क्वेशन बघा. 100 ओहम रेझिस्टर आहे कनेक्टेड टू 220 व्होल्ट म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू 50 हर्ट्ज सप्लाय. व्हॉट इस द आर-एम-एस व्हॅल्यू विचारले. मॅक्सिमम व्हॅल्यू दिली आपल्याला. अरे पण इथे काय होतं माहिती आहे का क्लिअरली बरं का. ही आर-एम-एस व्हॅल्यू त्यांनी दिली. मग गोंधळ होतोय आपला, की गिव्हन व्हॅल्यू ही आर-एम-एस व्हॅल्यू आहे. का पीक व्हॅल्यू आहे. मग गिव्हन व्हॅल्यूला आपण ठीक आहे आर-एम-एस व्हॅल्यू म्हणूया आपण. ओके. त्याच्यानंतर म्हणूया आपण आर-एम-एस व्हॅल्यू जर दिली असेल, तर काही प्रॉब्लेम नाहीये. ओहम्स लॉ इथे फक्त वापरलाय. पण पॉवर कन्झ्युम्ड ओव्हर द सायकल. आता रेझिस्टर असेल, तर पॉवर काढताना ई-आर-एम-एस इंटू आय-आर-एम-एस केलं पाहिजे. मग तुम्ही आय-आर-एम-एस फाइंड आउट केलंय. त्याला ई-आर-एम-एसनं मल्टिप्लाय करा, आन्सर मिळेल. पण इंडक्टिव्ह सर्किट असेल प्युअरली तर पॉवर कन्झ्युम 0 येणार आहे. एव्हरेज पॉवर हां. कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल तरी एव्हरेज पॉवर काय येणार आहे? 0च येणार आहे हे लक्षात घ्या. आता शेवटचा प्रॉब्लेम ठीक आहे. एकदम छोटी ही प्रिंट आहे लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या पुस्तकातलं की नाही सगळ्यात शेवटचा 13.8 प्रॉब्लेम आहे तो नीट बघा बरं का. याच्यामध्ये ना एक लक्षात घ्या. मी तुम्हाला काय बोललो होतो जरा टेक्स्ट बुक मधले पण न्यूमेरिकल्स घ्यायचे आहेत ना. मग मी काय करतोय हा प्रॉब्लेम थोडासा टेक्स्ट बुक मध्ये पण बघतोय कारण मला सुद्धा जरा दिसताना तिथं दिसत नाहीये. शेवटचाच तो प्रॉब्लेम असल्यासारखा आहे. ओके. 1 सेकंड तर द्या मला. 13.8 आहे. तर त्यांनी काय दिलंय, की पीक व्हॅल्यू 283 दिले म्हणजे ई नॉट दिलंय. ओके. फ्रिक्वेन्सी दिलंय. रेझिस्टन्स दिलाय, इंडक्टर दिलाय, कॅपॅसिटन्स दिलाय. सगळं दिलंय. म्हणजे ते इंडक्टर पण आहे, कॅपॅसिटर पण आहे. तुम्हाला सांगू का? मग तुम्हाला एक्सेल काढावं लागेल. त्याचा फॉर्म्युला 2 पाय एफ-एल. एक्स-सी फाइंड आउट करावं लागेल. त्याचा फॉर्म्युला 2 पाय एफ-सी. त्याच्यानंतर झेड फॉर्म्युला झेड काढावा लागेल. त्याचा फॉर्म्युला आर स्क्वेअर. प्लस एक्सेल मायनस एक्स-सी ब्रॅकेट स्क्वेअर ह्या स्टेप्स ठरल्यात, पण एक्झाममध्ये एवढं विचारणार नाहीत. हां आणि फेज डिफरन्स काढावा लागेल टॅन फाय एक्सेल मायनस एक्स-सी अपॉन आर आणि मग पॉवर. जेव्हा पॉवर इन एल-सी-आरचा काय फॉर्म्युला असतो? ई-आर-एम-एस इंटू आय-आर-एम-एस इंटू कॉस फाय. हे लक्षात घ्या. ओके. बरं आता व्हिडिओच्या शेवटी मला काय करायचंय, की एक्सरसाइज मधलं मी तुम्हाला आता विचार सांगतोय काय ते बघा. की तुम्ही एक्सरसाइज मधला ना पेज नंबर 305 काढताय का? पुस्तक ओपन करा. माझ्याकडे आहे पुस्तक. तुम्ही पण पुस्तक ओपन करा आणि पेज नंबर 305 काढा. मोस्ट इम्पोर्टंट आहे. ह्यातला कुठलाच प्रॉब्लेम आपल्याला तसा मिस करायचा नाहीये बाळांनो. या टॉपिकमध्ये ना सोपे क्वेशन्स आहेत. मग 22 आणि 23 नंबरचा प्रॉब्लेम बघा. एल-सी ऑसिलेशन्स आहे. मी तुम्हाला सांगू का? म्हणजे कॅपॅसिटर चार्ज करा, पुन्हा त्याला इंडक्टर कनेक्ट करा, मग कॅपॅसिटर इंडक्टरला चार्ज करेल, स्वतः डिस्चार्ज होईल.
पुन्हा इंडक्टर कॅपॅसिटरला चार्ज करेल. ही सायकल पुन्हा सुरू राहणार आहे. याचा अर्थ एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर हाल्फ एल आय स्क्वेअर दॅट इक्वल्स टू हाल्फ सी-व्ही स्क्वेअर येणार. एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर हाल्फ एल आय स्क्वेअर इक्वल्स टू हाल्फ सी-व्ही स्क्वेअर येणार. मग हाल्फला हाल्फ कॅन्सल होणार. 4 व्हॅल्यू आहेत. एक तर इंडक्टन्स आता मी तुम्हाला सांगतो. त्यांनी काय व्हॅल्यू बघा 22 नंबरमध्ये कोणत्या व्हॅल्यू दिल्यात. मी त्या व्हॅल्यू लिहिणार आहे बरं का. सांगतो बघा. असं लिहिलंय 10 मायक्रो फॅरेड. जरा थांबा हां. त्याच्यानंतर 25 व्होल्ट. त्याच्यानंतर दिलंय 100 मिली हेनरी आणि कॅल्क्युलेट द करंट विचारलंय. 100 मिली हेनरी, हेनरी म्हणजे एलची व्हॅल्यू आहे. व्होल्ट व्हीची व्हॅल्यू आहे. मायक्रोफॅरेड कॅपॅसिटी. म्हणजे बघा सी, व्ही आणि एल दिले आणि करंट विचारलाय. अवघड आहे का? नाही. 23rd प्रॉब्लेम बघा. आता 23rd मध्ये पुन्हा 100 मायक्रोफॅरेड दिलंय म्हणजे कॅपॅसिटन्स दिलाय. 100 मायक्रोफॅरेड. चार्ज टू 50 व्होल्ट सप्लाय म्हणजे व्होल्टेज दिलंय 50 व्होल्ट. ओके. बॅटरी इज डिस्कनेक्टेड प्युअर इंडक्टर 100 मिली हेनरी. मग एलची व्हॅल्यू दिली 100 मिली हेनरी. नाही खालचा प्रॉब्लेम ना बाळांनो. ठीक आहे थांबा. 150 दिलंय. सोर्स सप्लाय इज रिमूव्हड अँड कॅपॅसिटी इज 5 अँपिअर करंट दिलाय बरं का बाळांनो. 5 अँपिअर करंट दिलाय. हे 50 व्होल्ट दिलाय. 5 अँपिअर करंट दिलाय. आता थांबा. सीची व्हॅल्यू दिली, करंट दिलाय. इंडक्टन्स उरलाय ना. आता प्रश्नात काय विचारलंय? कॅल्क्युलेट द इंडक्टन्स. मग पेज नंबर 305 वरचे हे प्रॉब्लेम बघा ना. अतिशय सोपे आहेत. मी तुम्हाला सांगू का? ह्याच्यातल्या सगळ्या एम-सी-क्यूज पण इम्पोर्टंट आहेत बरं का. सिरियसली. सगळे ह्यातले प्रश्न सोपे आहेत. एसी सर्किट मधले बिलकुल अवघड नाहीये. मग हा व्हिडिओ मी थांबवतोय. चांगला अभ्यास करा. ओके. ऑल द बेस्ट. धन्यवाद.